शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज. हिंदवी स्वराज म्हणजे काय? हिंदूंचं स्वराज. हिंदू समाज त्या मुघलांच्या आक्रमणाच्या विरोधात, इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या मुघलांनी, ज्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी आमची मंदिरं तोडली, आमचा धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला, आमच्या माता भगिनींची आबरू लुटली, त्या विरुद्ध आमचे छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणूनच असंख्य वेळी मला जेव्हा विचारलं जातं, मी ठणकावून सांगतो, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमानच होती. हे ठणकावून मी त्यांच्या डोक्यावर सांगतो. तोडत होते आपली मंदिरं, धर्म नष्ट करायला प्रयत्न करत होते. ते औरंग्या काय, ते टिप्या काय, हे नालायक कशाला, हे काय काय करत होते, तुम्ही इतिहास वाचला असेल. त्यांना धर्म मिटवायचा होता आणि त्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराज उठले, उभे राहिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराजांचा पण तोच इतिहास. त्या औरंग्याने जेव्हा त्याला 40 दिवस त्यांची हाल अपेक्षा केली, अहो आज आपल्याला थोडं खर्चटलं, थोडं काहीतरी आमिष दाखवलं तरी आपण लगेच धर्मांतर करायला पळतो, लगेच आपण आपला धर्म तोडून टाकतो. पण संभाजी राजांनी 40 दिवस जे जे काय हाल अंगावर घेतले, त्यांची जीभ पासून, डोळे पासून सगळं काय त्या लोकांनी नखापासून त्यांनी काढलं. तरी संभाजी राजेंना जेव्हा त्या औरंग्याने विचारलं की राजे, तुम्ही तुमचा फक्त धर्म बदला, बघा मी सगळ्याच्या सगळं तुमच्या पायावर आणून ठेवतो, आमच्या संभाजी राजेंनी त्यांची सगळ्या सगळं ठुकारलं आणि तरीही आपला धर्म बदलला नाही. त्या संभाजी राजेंचे मावळे म्हणून आज आपण जगलं पाहिजे. त्या संभाजी महाराजांचे मावळे म्हणून जगलं पाहिजे. अरे ताटात जगलं पाहिजे हो, हिंदू म्हणून ताटात